शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य पुण्यातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रेसिडेन्शियल अँड डे केअर विद्यार्थ्यांना 11वी-12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करिता असणाऱ्या जेई, IIT, नीट आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. काय झालं? इकडं कुठं माझ्या अंगाकडे टाकतीया? वरचे काम बाजूला ठेव थोडा वेळ. का? काय झालंय, आम्ही प्रदर्शन बघायला गेलतो हा. आणि मग तिथं प्रदर्शनात किती बायकाला का पैसे कमावत्या त्या करतो नाही त्या. त्यांनी काय काय आणलं होतं. मारणाची गर्दी, मारणाची गर्दी. काय काय आणलं होतं का? और सांडग, पापड, वेपर्स, आणखीन लय काय काय सांगायचं. चौकाचा असं ठरलंय की चौकाच्या बायका एकत्र आणायच्या, हा मसाला तयार करायचा. हा. रोज माणसाच्या जीवनात लागणारी रोजची वस्तू काय, चटणी कारळ्याची असेल, जवसाची असेल, लाल तिखट असेल, आणखीन शेंगदाण्याचं कसले पण तिखट मसाले. तुम्हाला तर माहिती आहे की मी करतेच की. तुझ्या हाताला तर इतकी चव आहे दुर्गे. माणसं जेवायसाठी उलटी पालती होते. हो. मग माझं काय म्हणणं आहे, तुझा निर्णय मला पाहिजे. कारण का माहिती का, तुम्हाला जरी आता वाटत असेल हे चटणीचा आणि हे व्यवसाय काय करून कुठं मोठी वाटतात का, पण पहिल्यांदा हळूहळू सुरुवात केली की पहिल्यांदा आपण काय करायचं, एमएटी बदलायची, मोटरसायकल घ्यायची. अजून पैसे आलं मोटरसायकल काढायची, फॅन घ्यायची. अजून पैसे आलं, फॅन म्हणलं ना? फॅन फॅन हा. फॅन घ्यायची. अजून पैसे आलं फर्निचर घ्यायची. अजून पैसे आलं हेलिकॉप्टर घ्यायचं. अजून पैसे आलं विमान घ्यायचं. आणि मग मसाला काय जायचं आपण विमानात. माझा निर्णय तर होच देणार आहे, पण मला तुमची साथ पाहिजे. माझी मगच काय करणार. मी मला काय नको. नाही तसल्यात पडणार बाबा. हाय का आता मी जर मसाला घरात बनवला तर इकायला नको का न्यायला? इकील की मी, मग पण उगा मला ती नाकात शिकाय येते त्या, मला लाग होते डोळ्याची माझ्या. पॅकिंग करून दिल्यावर नाकात शिकाय येतील बाई. मी त्या टँक्या पुढे बसणार नाही बाबा. माझं मी करते की, तुम्ही फक्त घेऊन जायचं दुकानात. म्हणजे तुझा निर्णय होय. हो. आमच्या मीटिंग मध्ये मला सांगाय, म्हणजे माझ्या दुर्गाने सांगितलं की मसाला करायला तयार आहे. मग अहो सांगा सगळ्यांना, उलट रानात उन्हात तानात जाण्यापेक्षा मी घरी मसाला करील ना. स्वतः व्यवसाय कधी व्हायचे. हा. कारखाना टाकू मोठा मिरचीचा, जवसाची चटणी वेगळी, कारळ्याची वेगळी, चटणीची इगळी, ती कालवणाचं वेगळंच, आणि तरीचं वेगळं. तरीची चटणी असती. तरीला नाही लागत. हा हा. आणि मग आपण काय करू माहिती का, पुढं हळूहळू हॉटेल पण टाकू. मुंबईमध्ये कुठं, समुद्राच्या किनाऱ्यावर ताज हॉटेलच्या बाजूला. आणि तिथं मग आपण व्यवसाय करू. आधी बाजारात जाऊन मिरची आणा, मग मुंबईचं स्वप्न बघा. अरे मोठी स्वप्न बघितल्यावर बारकी पूर्ण होते ती. हो. माझं डोक्यात किती मोठा प्लॅन आहे. ताजच्या शेजारी आपल्याला उभं राहायला येतं का ताज सारखं?
नाव उमेद करू नको तू. अरे माझ्यात लय धमक आहे, तर नाम उभे करू नको. बरं जावा सांगा आणि मग तेवढे येताना मिरच्या पण आणा. मला भाकरी ती जेवायला. मी मालक आहे, ध्यानात असू दे. हा, मला वरच्यावर पैसे द्यायचे 100-200. माणसाची अशी तारा झाली, हा एखाद्याला काय चांगलं सांगायला गेलं की ती टांगायलाच निघतंय. चांग मग कळत नाही माणसाला त्यात हित आहे का अहित आहे, चांगलं सांगतोय का वाईट सांगतोय. चांगलं असल्यावर ऐकलंच पाहिजे की. बोलायचं म्हणून काय काय माणसं बोलतात. अहो पण काय झालं भाऊ? काय झालं म्हणजे परवा मी बाळासाहेब सुभाषराव पाटील सावित्री यात्रेत गेलतो. महिलांनी उत्पादित केलेलं प्रदर्शन होतं. सांडगे, पापड, कुरवड्या, चटण्या, कपडे, वेगवेगळे हो. प्रोडक्ट होते. आणि काय त्याला गर्दी. चांगले पैसे आहेत त्यात. म्हणलं हे व्यावसायिक ज्ञान आपल्या घरातल्यांना देऊ. बरोबर आहे. आमचं चौघांचं ठरलं. हो पाटलांनी त्यांच्या बायकोला जे काय चांगलं येतंय हम्म. तो माल तयार करायचा, प्रदर्शनात न्यायचा. हो शिमाला जे काय चांगलं येतं तो माल तयार करायचा, प्रदर्शनात न्यायचा. हम्म. सुभाषरावला, बाळासाहेबाला तोच निरोप आम्ही सांगितला आणि ठरलं हा. आपापल्या बायकाला नीट समुपदेशन करू हो. आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू. बरोबर आहे. तर एक जणांची पापा की परी म्हणजे तुमची लेखन आमच्या सौभाग्य होती. हा. मला नाही जमणार म्हणल्या. मला जमणार नाही. कसं मावशीला कसं जमल? मावशी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली या. तुम्ही लावता वेळ काय पण ऐकायला तिला. शशा बावळा टेका तू का? मावशी तुझी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली या आणि भाऊ तर का सोन्याचा आहे की बरं. अण्णा आज ही भाव तुला यशस्वी दिसत कशामुळं? फुगं ऐकलं, गारी ऐकलं, अजून तुला सांगतो भाजी मंडईचा धंदा केला. म्हणजे किती भाव धंदा केला आतापर्यंत तुम्ही? तसंच दिसतात भाऊ थोडं. ए माणूस असाच मोठा होत नाही, तळागाळात नाही यावं लागतं. त्या आम्ही आलेलो आहे. उगाच मोठेपणा होत नाही माणसाला. अरे धंद्याची कशाची लाज आहे? तर तुमची पोरगी मला काय म्हणती, नाही 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 मला वेळ नाही. ती ट्रिप काढते ना ट्रॅव्हल्समध्ये, महिलांना देवदर्शनाला जाते. तो पण व्यवसायच आहे. पण हे करा ना, सारख्या ट्रिप आहेत का? हा व्यवसाय करा, त्याला बळकटी आम्ही देतो ना, आमचं समर्थन आहे. कालच आमची मिटिंग झाली. आपापल्या घरी सांगा आणि महिलांना प्रोत्साहित करा. बरोबर. म्हणजे आपल्याला असं कुठं प्रदर्शन असलं, मध्ये पावणाथडी यात्रा झाली, भीमतडी जत्रा झाली पुण्यात. बरोबर. तिथं किती अख्ख्या राज्यातनं महिलांचं स्टॉल होतं. किती पैसा कमवलाय. बळकटीकरण दिली पाहिजे. बघा. काय झालंय माहिती का अण्णा? भाऊची तळमळ तुम्ही समजून घ्या. भाऊचं काय झालंय माहितीये का? गल्लीत ते दिल्ली 1000 मित्र आणि घरात विचारांना कुत्र. हे काय हे असे कुत्रे असल्यावर कशी आहे? ए गायबान्या, तशा अर्थान नाही झालेली माझी पोरगी. ए पैशाची नाही का म्हण तिला कधी. पाहिजे ती काम करायची तयारी. पाठ उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तिला गडीभर असं पाणी प्याय वेळ नसती. तुम्ही त्या चौघांचं सांगता ना, त्यांची बरोबर तुम्हाला तिघांची नाही होणार. आधी पाटील शेतात काम करते स्वतः, कवा पाटलीन रानात दिसली का? ते अध्यक्ष भेंडी निवडू लागायला, वांगी तोडू लागाय, त्यांच्या बायको बरोबर काम करतात. आणि बाळासाहेब तर खांद्याला खांदा लावून काम करते. तुमची जिंदगी सगळी परदेशी दौऱ्यात चालली. आणि तिने काय करायचं? काय करायचं? अरे काय फुकाट बिकाट जातोय. नाव केवढं होत आहे. बायकोला नाव असतात म्हणतात रामभाऊचा सासरा आहे. हे केवळ रामभाऊच नसतं तर तुम्हाला कोणी कुत्र्याने विचारलं असतं? आवड नाव होऊन द्या की, पण तिने काय करायचं? रोज तुमच्या घरी 50 माणसं चहा पाण्याला, नाश्ता पाण्याला काय करायचं तिने? अण्णा जी काय घरात करते ना ती प्रदर्शनात नेऊन मांडायचं. म्हणजे किंमत येईल, माझं- 4 पैसे होत्याल. अण्णा तुम्ही तोंड सांभाळून बोला बरं का. मुघल भावशांगाव सारखं जाऊ नका धावून. हा मागच्या बारीला इथं कृषी प्रदर्शनाला स्टॉल लावला आम्ही हा बिर्याणीचा. बर. तर अक्षरशः भाव ह्यांनी सगळी बिर्याणी खाल्ली. अख्खा धंदा लॉस मध्ये गेला. ए लॉस नफ्याची गोष्ट सांगतोय. तुला चिकन आणाय पैसे होतं का? तांदूळ आणाय पैसे होतं का? सिलेंडरला सगळं पैसे माझं. अण्णा आपल्याला स्टॉल लावायचा आहे. अण्णा बिर्याणी विकू, भांडवल माझं आणि मी खातोय एवढी मोठी तुम्हाला बिर्याणी. नव्हतंय भांडवल द्या म्हणून. ए, आला तुमचं भांडवल घरातच शिजवायचं ना. तिथं कशाला प्रदर्शन मांडायला नेलं? रामभाऊचा स्टॉल, रामभाऊच्या बायकोचा स्टॉल, सासऱ्याचा स्टॉल, पुतण्याचा स्टॉल आणि तिथं संपवाय गेला वय. गिरायक आलं की म्हणायचं संपलं. टेस्ट वारे घालवलं. मग घरीच खात बसायचं ना. तिथं प्रदर्शन कशाला तमाशा मांडायचा घरादाराला? त्या अक्षरशः कृषी प्रदर्शनात आबरू गेली. स्टॉल लावला होता. ती म्हणले रामभाऊ दादाच नाही झालं वाटतं, सगळं संपायचंच तुमचं. कसं राहील? भाऊ काय सांगायचं. मी कधी घरी आलो ना तर टोपल्यात भाकरी ती राक्षसारखं सगळं खाऊन घेताय. ए गाबड्या, ज्यांचं खातोय ती राहिली बाजून, तुझा काय संबंध? बरोबर आहे ना. तुझ्या पदार्थ कशाला खाते का ते? अण्णा हाणू नका शशीला. गुडघ्या एवढं जर पोरग तुमचे पारक करत असेल, आरशात बघा आणि तुम्ही काय लक्षात घ्या.
लाज हा? माझा तांदूळ माझा घे अशी काय उपकार केलं होय तेव्हा? मी काय म्हणतोय भाऊ हे कोणी तयार होत नाही ना काकी बिकी आपण दोघं तयारी करू अहो धरू एक डुगडुग घेऊ आणि धरू बाजार सगळं भाजीपाला विकू मसाले विकू कुरवडे विकू पापड विकू काय पुढे भोंगा लावायचा मस्त मध्ये ए कुठलाच धंदा वाईट नसतो पण ही तुमच्या डोक्यात आलं पाहिजे आणि कुठपर्यंत मला जाहिरात करायला लागता मला सीमा काय म्हणली तुम्ही परदेशात जाता तिथं व्याख्यानाला गेला का नाही हा. म्हणा पापड सांडग्या कुरवड्या विक्रीस आहेत खरं डोकं हा आहे डोकं आहे का खोकं आहे? आपला सक्त विरोध आहे या गोष्टीला सक्त म्हणजे सक्त विरोध आहे तुम्ही दोघं का नाही काय केस गोळा करायचे तर गोळा करा माझा काही काकी मावशी अजिबात जाणार नाही अरे कोणाच्या पोटचं आहे माझ्याच घरात येऊन नाही तसलं बोलताय मी धपकीव ना तुला पळत ना आओ भाऊ ऐकून घ्या माझा कशामुळे व्यवसायाला विरोध आहे माहिती का माणसं टाकस तो उशाव घालते ती एकदा असंच लोकांचा ऐकून अंड्याचा स्टॉल टाकला सगळी अंडी डाळी आम्ही गेलो गोत्यात तुझा मेंदू डाळा त्याचं काय ह्याचं कवा चाललंय ए, शाण्या. काहींच्या ए! नावाने चिकन सेंटर टाकावं का म्हणजे मग लोक म्हणताली रामभाऊ चिकन सेंटर म्हणजे होईल आमचं लग्न अरे रामभाऊ पान टपरी होती रामभाऊ चिकन सेंटर का नसावं हा किती व्यवसाय केला जाऊ की ए, रामभाऊनी व्यवसाय करण्याचा अर्थ नाही महिलांनी केलं पाहिजे महिला एकत्र आल्या पाहिजेत त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्टॉल स्थापला पाहिजे ही तर नाही म्हणली आता सुभाषराव पाटील बाळ्या मला नावं ठेवणार त्यांच्या बायका होय होय म्हणणार आणि आपल्याला म्हणणार ही लय जागीरदार आहे नको त्याचं मला बोलणं खायला लावणार आमच्या मावशीला लंकेची पार्वती करायचा तुमचा विचारच दिसतोय तर काय हाय ती जाणार आहे तिथं आणि या बाकीच्यांचं म्हणताना तर त्या बायांना माहिती आपलं नवरं आपल्याला खांद्याला खांदा लावून काम करणार आहे मग तुमचं तुम्ही बघा की दोघं पण खरं सांगता नाही का तुझं मला पटलं आज माझं डोळं उघडलं आणि अजून भाऊ एक लावा अरे काय धंदा करायचा आमचा आम्ही ठरवू ते आमचा मित्र परिवार एकत्र आला असेल त्यांच्या बायका तयार बी झाल्या असलेल्या व्यवसाय करण्यासाठी आणि आपल्या घरातलं ज्ञान पाजळत बसा माझ्या पुतण्याने बिराणीचं दुकान टाकलेलं ते बसावलं काय उपयोग आहे एक ना धड भारावरचे द्या मी गेल्यावर माझ्या जर परस्पर काय तुम्ही चर्चा केली मी दालबड हाणली ना दोघांची अण्णा तुम्ही ज्येष्ठ आहे तुम्हाला मी हाणू शकत नाही मर्यादा आहे तुम्हाला पण नीट वागा नीट संस्कार द्या मी काय पोरीला बी नाही पोराला मी काय म्हणतो या भाऊ ऐका की तुमची ती सायकल आणि ती गारीगार माग टालग आहेच नुसतं गारीगार भरतो आणि फिरतो गाव गाव मग हा गारे गोरे गारे गोरे ए राहिले लाल 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 काकीला सांगा व्यवसायासाठी पाठबळ द्यायसाठी घरदार तयार आहे मावशी करणार नाही ए, दुर्गा वहिनींच्या सारख्या स्वभावाची बायको मला पण मिळायला पाहिजे होती. का तुमचं काय झालं अहो सकाळी उठल्या जे भांडण सुरू होतंय आमचं प्रेमाचं पण मला इकडे जायचंय मला तिकडे जायचंय मी म्हणलं बाबा चौघांनी असं ठरवलंय त्या महिला उद्योग करते त्या सगळे एकत्र येते त्या आपल्या जर चौघांच्या आमच्या बायका एकत्र आल्या तर मोठा व्यवसाय करताल नाही म्हणले त्या पप्पांचं ऑपरेशन आणि मला सारखं जावं लागतं सासऱ्यांचं आमच्या शेवटी नवरा बघा रे काय झालं सांगा ती सासऱ्याचं ऑपरेशन मेंदू पाडला आणि फिटाची ती तसलं नको का मला सुरुवात तुमचा निर्णय सांगा आधी जड अंतःकरणाने सांगतो हा? नकार आहे बायकोचा काय करा तुम्ही तिघ जण मिळून पाटील रामभाऊ आणि तुम्ही तिघ मिळूनच काहीतरी व्यवसाय करा ते आता. तुम्ही नका शिकू आम्ही काय करायचे ते तुम्ही घरी जावा डायरेक्ट आम्ही तिघ जण करतो बाबा मी मार्गदर्शन करतो ना तुम्हाला मार्गदर्शन तुम्ही काय मोठा बिझनेसमॅन आहे काय तुम्ही मोठा देवा लावलाय ती मार्गदर्शन तुमचं घेऊ आपण बायको थांबाडची तुम्हाला आणि तुमचं हा, मार्गदर्शन कुठं थांबडलंय मग तुम्ही म्हटलं की आमची सकाळ सकाळ तू कावल्या कपला करताय एक तर बायको बडबड करते नाही तर तुम्ही बडबड करताय जावा तुम्ही आम्ही तिघ जण करतो बाबा अरे सीमा आमचं वहिनी आणखीन माझी मावशी आणि दुर्गा तिघी करताल तुम्ही जावा हे माणूस आपले नको रामभाऊ सुभाषराव आमचं तर काय वेगळं आहे सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये सांगायला गेलो नाही म्हणले मी ट्रिपा चालू केल्यात महिला घेऊन देवदर्शन घडवायचं तो पण व्यवसायच आहे ट्रॅव्हलिंगचं 4 पैसे मिळतात नाही त्यांना जमू शकत मला डायरेक्टच म्हणल्या असं करा तुम्हीच बाजारातून घ्या माल मसाला आणि व्याख्यानाला गेलं की तिथं स्टॉल मांडा अरे मला व्याख्यान करू का काय आलो लोक म्हणते मग तुम्हालाच विक्री करायला जा म्हणतात होय. अहो ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं आता बाळूची बायको कशी म्हणली लगेच पाटील तुमचं काय नाही विचार चांगला आहे बाळासाहेबाचा
आणि बैठकीत चांगल्या विषयावर बसले, कारण ज्याचं अल्प उत्पन्न आहे का नाही त्यासाठी हा व्यवसाय उद्योगधंदा चांगला आहे. बाया सक्षम होतात, पायावर उभा राहतात ते, आणि प्रपंचाला 4 पैसे लागतात आहे. मग पाटलीन बायला विचारलं का नाही तुम्ही? नाही अहो, आमची उन्हाळ्याची कामे किती आहे, 25 एकर जमीन आहे. उन्हाळी भुईमुग आहे, काकडे लावले ते उन्हाळ्यामध्ये, टरबूज लावले ते. हा बरं, भुईमुगमध्ये काढला 2 एकर, त्याचा सर्व याचायचा आम्हाला उन्हाळ्याची कामं करता साथी आहे, मी आहे, परत पुन्हा बायको आहे, रोजाच्या 5-50 बाया लावल्या त्या. उन्हाळी कामं उरकणं बरं काय खर्च मारायचं म्हणल्या? शेताला. सगळं कळतंय, पण काय होकार आला का नकार आला? नाही होकार आलाय, पण जमत नाही सवड. उन्हाळी काम कोण करणार? म्हणजे राहिला आपलं फक्त बाळासाहेब. म्हणजे ह्याच माणसाची मानसिकता नाही बरं का. अहो तीच करबूज, टरबूज, कलिंगड ज्ञान मार्केट मध्ये मांडा ना. विकायला सुद्धा बागवान येते शेतामध्ये घेऊन, तुम्ही घेऊन जावा, ऐका, कमी किमतीत देतो रामभाऊ तुम्हाला. आपल्या तिघाच्यानी पण बायकांच्यानी जोडणार नाही बाळासाहेब. हा, तुम्ही एकटंच राहिलाय. आपण सामूहिक व्यवसाय करणार होतो, महिलांना प्रोत्साहन देणार होतो, पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणीत. बाळू एक काम कर, वहिनीला प्रोत्साहन दे त्या धंद्यात, आमचं बी तुला पाठबळ आहे. ऐका, वहिनींना होकार दिलाय, वहिनींना आता काय पाठीमाग खिचू नका तुम्ही बाळासाहेब. काय करा, आजच वहिनींना मसाला बनवायला लावा, आणि मी म्हणतो गावातच विक्रीच ठेवा सुरुवातीला, आणि काय म्हणजे कसा खप आहे ते त्याच्यावर अंदाज येईल. आणि मी काय म्हणतो बाळू, नाहीच मसाला खपला, चोर बीर आलं ना डायरेक्ट डोळ्यात टाकून द्यायचा. बघा ह्यांचा विचार. काय ते बाळासाहेब बनवा, एकायचं बघू आपण. आणि मला खात्री आहे तुमच्या वहिनींच्या हाताला खूप सुंदर चव आहे. किती वेळा कालवण खाल्लंय आपण यांच्या आता हस्ते. काय ते काय मसाला सांगायला एकदम माहिती चांगला का? बनवतात. काय माहितीये का, 2च मित्र असतात पण चांगले असतात. तुमच्यासारखे बघार ही मित्र आहेत ना. आम्ही चांगलोय, पण बायका नको म्हणते ते. अरे बायका तुमच्या ऐकत नाही म्हणल्यावर जग काय ऐकणार आहे तुमचं? तुम्ही जावा आणि मला काही सल्ला देऊ नका, माझं मी डोकं चालवतो काय करायचे ते. जा बाबा जा. बाळासाहेब तुमच्यासाठी काहीतरी करा वाटतं. नाही नका करू. मन तर नाही नका करू, एवढं काय माझा बाप नाही तुम्ही. पाटील तुमचं कसं झालंय सांगू का, वर माया आणि उपाशी निज गबाया. फुकाटचा सल्ला कशाला देताय? तुमची बायको नाही म्हणले, उन्हाळी कामं, पावसाळी कामं, हिवाळी कामं, अहो घरची कामं आणि शेताच्या कामाची 20-25 एकर पडून आहे माझं, तर रोजानं माणसं मिळत नाही मग पडू नाही तर. सुभाषराव, लाज वाटली तुमच्याकडे बघून, मला सकाळी सकाळी काहीतरी गुड न्यूज येईल. आलंय मला भांडली नाहीच म्हणते, ना उमेदच करते. अहो घरावर होल्ट पाहिजे. तुमचा किती या वहिनी कुठे आहे त्या? ती गेली ट्रिप घेऊन महिलांची. आणि मग आमच्या बायकोनं का जाऊ नाही? आम्हाला सांगायला लागला तत्वज्ञान. चला पाटील. ट्रिप घेऊन गेली. हे बघ बाळू, त्या दोघांनी जरी व्यवसायातनं माघार घेतली असली, म्हणजे माझ्या बायको सहित, तू मात्र नाउमेद होऊ नको. वहिनीकडे क्वालिटी, व्यवसायाचं त्यांना मार्गदर्शन जर नीट केलं तर 100% व्यवसाय यशस्वी होणार तुझा. आणि तू कसला खमकी आहे, तुझी जर वहिनींना साथ असली ना, तू हिकडला सूर्य तिकडं करशील की. डुलो नको, मी आहे तुझ्यासोबत. गावातल्या किरण शेटकडे जाऊ, तिथं चटण्या ठेवू, आपल्याला कळलं घरोघरी हे माल गेला की सगळं गाव खुश होणार. गावातूनच मार्केट तयार करायचं असतं. ठीक आहे, बघतो काय करायचं. बघतो नाही, चटण्यानी, मिरच्यानी, मसालानी डंक्यावर कुटून आण वहिनीनं म्हणाव, बारकाल्या पुड्या तयार कर. जाऊ किरण शेटकड, गावापासून मार्केट उचलायचं आपण. सगळं देतो तिथं मी त्या किरण शेटकड, आणि त्या विकल की त्याच्या तिथं. हा मग सगळं देऊन या आणि व्यवस्थित पैसे घरी घेऊन या, नाहीतर सोम्या गोम्या भेटला की त्यांना उदाळा चाल. त्या किरण शेटला रोख द्यायला सांग की पैसे. मग मी सांगते की, मी कसं सांगणार, दिल की ते हे सामान दिल्यावर दिल की, आणि लवकर या घरी, मी जनावरांना खायला मग तू नाही पण निघाली. चल की आपण दोघं जाऊ. आणि तिथं मग जनावरांच्या पुढे काय आडवे पडायचं का? मला लाज लागत होतं एकायचं म्हणल्यावर. जावा. मला काय म्हणते लोक, नाही काय म्हणत, जावा तुम्ही. मला गुरांना उशीर होतोय, ऊन होते. जावा किती त्या पिशव्या? आता 50 दिल्यात, आणि ही एवढे खपले की मी उद्या परत बनवते. आई बे बाय, चांगला धंदा होऊ दे. कशाचं कारण कसे सगळे दिले? शेंगदाण्याची सगळ्या चटण्या दिल्या. चल की मला तिथं ही अहो, लाज असं काय करताय, गुरं वरडते दारात. जाऊ लवकर.
ते किरण्याक फसविल मला लाबाडे अहो तुम्ही जावा काय गराभाव तू भावने 40 लाख रुपये घालवलं मग परवा दिवशी उसण्यासाठी आमच्या पुढे हात पसरतय भावन तू म्हणतो 40 लाख कारळ्याची जवसाची शेंगदाण्याची लसणाची चटणी कोणीकडे काय दिवस आल्यात का माणसांच्या लय वाईट काय ती बघते की मसाला उद्या चालू केला कसला बघू बाळकाका जे काय मसाला बिसाला बनवायच्यात ना ते तुमचं तुमच्या पुढे ठेवत जा तुमच्यामुळे आमच्या घरात भांडणं लागली ती हे गाना लगा लय वास आहे लगा लय सेंट आहे लगा लय खप्पल लगा आम्हाला बघू बघ ना किती वास येतो लगा अल्कोहोल तो अशी त्याला अरे काय तो काय विकस काय बोलतोय लागा अरे 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 क्वालिटीला वास वाट नाही घरी बनवले तुम्ही दुर्गाने बनवले आमच्या आयला लय जोरात बरं का बाळू काका लय चालत जोरात चालेल ना चांगलं तुमच्या दोघांच्या तोंडात साखर पडू बर का आमच्या भाऊला द्या की एक भिकारी काय तुझा भाऊ अरे आपण असली कच्चा मसाला खातोय बाबा वाटत काय कसला बुकना आणलाय त्यांनी काय आणि तुम्हाला लागला द्या तुम्ही आम्हाला काय चोरून आणता का इकडचा खात नाही म्हणलं आमचं आम्ही सक्षम आहे आमची काकी बिले भारी भारी मसाला बनवते अरे तुम्ही काहीतरी अरे आयत खावय का नाही तू तर तुझा चुलतान तू आयत खावय तुम्ही वाय धंदा पाण्याचा बघा आमरे ह्यांच्या नादी लागलाय उद्या मला सांगा गाढवाला गुळाची चव काय करणार आहे इतका चांगला मसाला आणि त्याला म्हणतोय बाय बुक नाही गाडो मी का तू या अरे ह्यांना नाही जागायची आखली तुम्ही सुद्धा तू इकडे ह्याला अशा लागली ए तू इकडे ये पोरा जा की बोलावते ते इकडे घरी जायचंय अरे का मग इकडे जेवाय भूक लागली आय हे तर या माझ्या हातावर बाळू काका आम्हाला लय भूक लागली घरी जायचंय भूक लागली अयो ह्या मोठ्यांच्या कशा नादी लागलाय आता चालतोय तर बाळू काका एवढे तर चालतोय एवढे तू कधी का आला नाही 2 दिवस झालं हे मिरची हात लाल झाले की माझं कोण करू आता लागला येतो आता येतो पिशवी घेतो ओ बाळू काका आता येतो बाळू काका त्याला काय म्हणताय तुम्ही हे बिघडवते रे आमऱ्या ही धंद्याला लागून देणार नाही ती ही गावात मोठेपणा करते ती घरी मिठाभर भाकरी खाते ती बरोबर बरोबर ह्यांचं झालं बाळू काका पण मला सांगा की आम्ही उगाच बोंबले फिरतोय का कामातून असतं आम्ही गेलो असतो अरे कामाला. धंदा करणाऱ्याला काय पण धंदा इथं बाहेरच्या राज्यात लोक पोरं येते ती आपल्या इथं पाणीपुरी विकते ती आणि पैसे 5-5 हजार रुपये रोज पाडते ती तुम्हाला करतो कच नाही तर तू कशाला बोलतो बरं काका त्यांच्या चुली बंद आहेत अरे का आमची काय चूल बंद आहे वय असलं धंदा करायला जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही तुझी असू द्या अजिबात आमच्या भाऊला असलं काय सांगू नका तुमच्यामुळे आमच्या घरात भांडण लागले 2 दिवस झाले तुझा भाऊ काही येणार का दूध बोळ्या दूध पितोय तुझा भाऊ दादा करून मसाले इकून कुरवडे इकून आम्ही काय एवढं चाललंय का आमचं मला बी नोकरी लागलेली 3-3.5 हजार पगार मग दीड सोडून अरे दिलं सोडून तेवढंच ते आलं असतं ना पैसे घरात अरे तो मला करतो कच नाही आमरे ह्यांच्या नादीला उद्या नाही 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 यांना खरंच कामा नाही ते आखली नाही देणार का तुम्हाला मला ऑर्डर यायच्या आता ही थोडे काय लागलो की चांगलं का नाही उद्या एक नंबर आहे गावात आम्हाला बी पाहिजे बरं का? गाडी घरी घेऊन जाईन गाडीच घेतो आमऱ्या फक्त नाही 4 चाकी गाडी आणली ना दारात फिरवली ह्यांच्या नाकावर टिचून आमच्याकडे 2-2, 3-3 आहे त्या पहिल्याच त्या राखेल ते जाऊन पेटव जाईल तिथं बंद पडते या तुझ्या कधी आमच्या गाड्याला तुझी गाडी म्हणू नको आलं का लक्षात आणि बघा का आम्हाला काय धंदा पाणी करायचं ना आम्हाला तुम्ही ज्ञान बी देऊ नका तुमचं आधी चांगलं विकून दाखवा तुम्ही चांगला सक्सेस झाला का नाही आम्ही तुमच्या मागे येतोय धंदा करायला परत. बंगालमध्ये 90,000ला गाडी आणली ह्याच्या चुलतेने मला घेतली विचारून जाईल बी पगारात आता. अहो, थांबा की बाळगा, येतो की राव. धंदा कर चल फिटदार असं डासाळायचं काय तुला काय असं जागीरदारा सारखं बोलत असतो एखादा माणूस जर धंदा यूज करते त्याला चांगलं बोलायवर हा. की धंदा करणार होते बाळू काका मग काय करते ती अरे फुकाटून त्याला कुणाला तरी एवढं सोपं आहे का? असलं मस्त नाहीतला का लय मोठं होणार एका दिवशी बघ भाषा आपण करते ती त्याला कळत नाही माणसाला कसं बोलावं कसं नाही ती बरं, ते जाऊ दे मग. ए, अरे मी काय म्हणतोय अरे टाकीचं कौतुक करा गावभर पसरा उद्या जा तिकडे टाकीचं कळतं करा ए लसणाची चटणी कारळ्याची चटणी शेंगदाण्याची दवसाची चटणी ए बाळा खपला का माल कर तुला काय करायचं अरे असं घरोघरी दारादारात फिरण्यापेक्षा होलसेलमध्ये एकदमच देऊन टाकू की किरण शेट कडचल त्याला म्हणायचं तुझ्या स्टॉलला हे मसाला ठेव त्याच्या तिकडेच चाललोया म्हणजे जाईल तिला बडे माझं पैसे देईल का तो ए तुला फसवल मी येतो ना त्याच्यावर असा दाब टाकतो सगळाच मसाला त्याने खरेदी केला पाहिजे मसाला बघ ए, कसा केलाय माझ्या बायकोने हा विषय आहे का वा दुर्गा मसाला ओनली दुर्गा मसाले नुसतं वा, दुर्गा वा. नाही
ओनली दुर्गा मसाले ओनली दुर्गा मसाला ओनली वा चल मी तू तुझ्या बरोबर काय सांगते त्याला याला सांगतो ना ओनली दुर्गा मसाले ओनली दुर्गा मसाला आणि बाळूकडूनच घ्यायचा हा. चल त्याला नीट सांगशील तू आपला होल्ड काय कमी आहे का तुला तुला फसवल धंदा चांगला होईल ना माझा 100%. मग रामभाऊ मी काय करतो ही दिलं का नाही किरण शेटकड आज पहिला दिवस आहे उद्या सकाळी छटा आहे ते बुक करू आपण थांब आज एक पिशवी गेली ना उद्या अजून 2 लागतील भविष्यात छोटा हाती लागणार आहे ट्रक लागणार आहे ओनली दुर्गा मसाले बाळू माझा तुला 100% पाठिंबा आहे मी आहे ना पण तू पण ह्याच्यात सामील व्हायला पाहिजे तुला का तुझ्या जाऊ दे धंद्याला गरज आहे तुझी. बाळो अदबशीर बोलायचं धंद्याची टॅक्ट कशी असते मी तुला सांगतो शिवाय दुसरी गोष्ट तुला मोठा बिझनेसमॅन झालं का येस लगेच शिकू नको मला कसा धंदा करायचा ते होईल का अशे आदबीने चालायचं चालेल का धंदा अशाने मस्ती केल्यावर नंबर तुझ्या नंबर बाहेर- नंबर व्हायचं नंबर धंद्यात माणूस बाळू, लेनता पाहिजे तुला लय मोठा झालेला बघायचंय मला किती लय मोठा हा ह्यातनंच पुढे जायचं किरण शेठ ओ किरण शेठ किरण शेठ या बाळासाहेब रामभाऊ नमस्कार राम राम किरण शेठ राम राम उदाहरण आहे काय आत्ता मिळणार उदाहरण तसलं नाही मी आलो माझं काम दुसरं या किरण शेठ तुमच्यासारखा तो शेठ बनाय बघतोय आणि तुम्ही खुशाल म्हणताय उदार पादारीचं दिवस गेलं की बघा ए माझ्या बायकोने मसालाचा धंदा चालू केलाय आणि ह्या आपल्याकडे 50-70 पुढे दिले त्याने हे किरण शेठ एवढं एका आणि तुम्हाला पण ठेवा 1 मिनिट किरण शेठ हे शॅम्पल आहे तुमच्याकडे ठेवा ही आता एक पिशवी संपली मला खात्री उद्या राहतच नसतो माल दुर्गा मसाले इतका सुंदर आणि स्वच्छ मसाला केला वहिनींनी तुमच्या दुकानाची भरभराट होईल नुसता मसाला खपल अहो काय रामभाऊराव या असल्या 1000 कंपन्या आहेत आता मार्केटमध्ये कोण विचारत या मालाला असल्या नका दुसऱ्या राज्यातला तुम्ही माल घेणार आणि विकणार आणि आपल्या गावातल्या महिलांनी हे केलं तर तुम्ही म्हणणार हे असलं 100 जण येते तुमच्यासारखी 1000 जण येतात रोज इथं मला हे असलं मसाला घेता का पावडर घेता का किरण शेठ 1000 वेगळे आणि 2च वेगळे किरण शेठ माझ्या बायकोने लय कष्टाने बनवला या आदबीने बोल के आलं का उचले काय त्यांची उपकार करतात वय हा माल घेतला नाही, तर नाही, तुम्ही हे चालणारच नाही ना. किरण शेठ येऊन नासका माणूस आहे धंदा पाडील तुम्ही घ्या तुम्हाला 1 रुपया ठेवा राहिलेलं तुझ्या भाल्यासाठीच बोलतोय की सांगावचं बोलतात होय किरण शेठ बाहेरच्या राज्यातनं आणलेला माल तुम्ही खपावणार आणि आपल्या गावातल्याच आपल्याच जवळच्या महिलांनी बनवलेला माल नको म्हणता होय कोण विचारत या मालाला असल्या हळू बोलतो तुझ्या तोंडावर राखील वत हळू बोल तुझ्या भाल्यासाठी चाललंय आणि तुम्ही काय उपकार करत नाही हो माल घेऊन क्वालिटी क्वांटिटी बघा नाही तुम्हाला काय कमिशन आहे का हे हो विकल्यावर किरण शेठ मित्राचं मी का कमिशन घेईन त्याची ग्रोथ झाली पाहिजे महिला सबलीकरण झालं पाहिजे आणि कमिशनची भाषा मला करताय काय तुम्ही कमिशन घेता रेशनिंग मध्ये काय चालतं मला माहित आहे माझ्यावर काय आरोप केला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि अख्या गावाच्या माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्याने 500 एकर विकली त्याचे हे व्यावला दे राहिलेलं 5 एकर फुकेन एका नादच पुरा करीन तुमचा बी करीन अरे तुझे तिकडे एक पण इथं कुठं बा हे काय माल नको घ्यायला चांगला क्वालिटीचा काय करायचं तिकडे का नाही तर फुका ही आम्ही माल नाही असला घेणार हे अहो, कोणाला किरण विचारतं? शेठ, माझ्या- बाळासाहेबराव, तुम्ही कशाला असल्या धंद्यात पडलाय विकायचंय काय ती माझ्या बायकोने कष्टाने बनवलाय राव अरे तुझं तोंड गपकी किरण शेठ तुम्ही लागा लयच मस्ती आली तुम्हाला मस्त कोणी शिकत नाही याला. रेशनिंगचं दुकान माझी बायको सरपंच असताना शिफारस दिली ही सरला वय नाही आणि धान्याची पोती करीन ताकद होतं काय उपकार करतो का स्वस्त दरात मिळतो आम्ही काय बुडावलं ना पैसे एक्स्ट्रा पोती टाकले संध्याकाळची घरी नेऊन रामभाऊ तुम्हाला साया कोणी टाका मारल्या. म्हणलं टाका म्हणलं का तक्रार आम्ही करू नाही अरे, म्हणून. ए, माझ्या बाई, धंद्यावर कशाला पाणी हो, तुझ्या बाळासाहेब, धंदा- हिनं तुझा धंदा प्रत्येक माल चालला. असले असले असतं व्हय. नाही आम्हाला नको नाही माल चालणार नाही नाही राव, तुम्ही एवढं- धंद्यात असले धंद्यात काय पडू नका फुकट जा चाल म्हणजे मस्ती झाली किरण शेठ तुम्हाला हा रामभाऊ 1000 कंपन्यात असल्या मार्केटला नाही चालणार कशाला त्याला पुढं आला काय हो करताय काय उपाशीन बरोबर तुम्ही नाही माल घेतला म्हणजे नाही असला माल नाही घेणार आपण. एवढं तरी खपवा गे राव परत नाही नाही चालत ही बाळासाहेबराव बाळो. सांगा रामभाऊला पिकतं तिथं विकत नाही त्यातलीच हे तरा आपली माणसं मराठी माणसाला प्रोत्साहन देत नाहीत त्याच्यामुळे मराठी माणसं मागे राहतात तुम्ही युपी बिहारी राजस्थानी त्यांचा माल घेणार हे बी काय परदेशातली नाहीत आपलीच आहेत पण आपल्या माणसांनी घेतलेला माल तयार केलेला माल काय घेत नाही तुमच्यासारखा नाही चालत ही असला माल उचला ती जाऊन दे तो तिकडे माणूस का उगाच मला मोठा करायला आलाय आणि लय मोठा झालेला बघायचा आहे मला किरण शेठ माझी एवढे तरी पुढे घ्या बाळासाहेब रामभाऊला फिरवू नका ती कायचं ती बी विकणार नाही तुम्ही आला का बायको पुढे गुलुगुल करणारा ऐकणारा माणूस आणि तत्वज्ञान सांगतोय ह्यो माणूस
अरे बायकोने त्याच्या कष्टाने केलं ते घ्यायला हे होत आहे. मी एका दिवशी वहिनीची गाठ घेणार आणि तुमचं काय काय रस्त्याने चालतात तिकडं रेशनिंगच्या नावाखाली पुन्हा बरं हिंडता. जाऊ दे इथनं हाला लवकर चला असलं नाही चालत मार्केटला. एक काम कर की, त्याची माफी मागकी, माझं तेवढं मसाला गेल तेव मी का माफी मागू होय रे? अंग काय डोक्यावर घेतलं दाजी? अहो दुर्गाने काय केलंय, मसाल्याचं चालू केलंय नवीन दुर्गा मसाले नावाने. चौकात करायचं ठरलं होतं, पण ह्यांच्या बायकांनी काय ह्यांचं ऐकलं नाही आणि आमच्या बायकोने मसाला तयार केला आणि म्हणलं किरण शेटकरी काय ठेव, तर ती अंगावची यायला लागलं राव. म्हणले असलं फडतूस खपत होईल लय मला राव माप काढली कोणी त्याने मेंबर? किरण शेटने. संजय मेंबर चेअरमन, एक ध्यानात गोष्ट आहे, गावातल्या माणसाला गावातल्या माणसाने प्रोत्साहन दिलं पाहिजे का नाही? बरोबर. कुशाल माणूस म्हणतोय चांगलीच क्वालिटी नाही, हितनं जागी होणं पळा हितनं. अयो छारा मी त्याच्या अंगावर धावून जात होता किरण शेटच्या अंगावर. टाकीन गेलो रा. अहो सदा ना कदा हे माणूस वटवागळी तोंडाचा आहे, तो उलटाच आहे. त्याच्यामुळं कार्य कधीच त्याच्याकडून चांगलं झालंय का? का बाळू चाडणी लय तीर मारताय. आल्या का दाजीच आहे. संजू मेंबर, हा तुम्ही मला इतकं नाव ठेवली, मी रागावणार नाही. शेवटी माझ्या बाळूच्या धंद्याचा प्रश्न आहे. पण मी सांगतो, हितनं पुढे जर माझ्या संग आगावपणा केला ना, फडक्या माकडा कुणाला आमचा सरपंच नाही बघा काय येतं का सरपंच असल्यावर काय करत तू वय सरपंच. चेअरमन, मी वळी नाही ना तुमच्या माझं काय नाही. 30 रुपयाचा बूट खाली टाका. अर्ध्याचे आहे. विचार करण्याची सरणी 30 पैशाची आहे. त्याला लोकांचा बूट 30 रुपयाचा वाटणारच की. काय झालं बाळासाहेब आम्हाला रागच येतो पण तुमचा काही म्हणा. चेअरमन नेमकं झालंय काय? चांगली माणसं घेऊन फिरत जा राव. Chairman तुमचा कसा व्यवसाय व्हायचा? तुझ्यामुळे मला नाव चटणी भरू द्या, चटणी भरू द्या. असं मसाला भरतो डोळ्यात जाईल. डोळा जाते त्यांचं. चटणी भरी ना डोळ्यात. विकत आणायची आणि मग भरायची. गरीबाचं घ्यायचं आणि आमच्या गाव टाकायचं. बंद करा. कशावर भांडणं चालले तुमची? कशावर भांडणं चालले ती? माझ्या काय ध्यानात नाही राव. मी सांगतो की मी सांगतो माझं काय तुझी बाजू घेतून ह्यांच्या बरं जातो बरं. सुभाषराव, त्या किरण शेटकडे आम्ही गेलो. बाळूच्या बायकोनी मसाला केलाय, त्याच्या स्टॉलवर मांडावं म्हणलं, विका म्हणलं. 4 पैसे तुम्हाला होतील, 4 पैसे बाळायला होतील. हे म्हणतात चुकीचा माणूस घेऊन गेला. बरोबर आहे. धंदा चालतोय. बरोबर आहे. अरे तुमच्यासारखी वृत्ती असली ना, कुणाचा धंदा गावात नीट चालू शकत नाही. भांडणं करू नका एक मिनिट. जोपर्यंत आमच्यासारखी नासकी गावात आहेत ना, तोपर्यंत तुमच्यासारख्याच्या मानगुटी बसते. धंदा झाला ह्यांचा 1 रुपया सुद्धा होत नाही ह्यांचा. गावातल्या गावात भांडणं नका करू. जावा 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 जावा. तुमचं सारखं ऐकायचं आणि जावा जावा जावा. हे मार्ग चांगलं बोलणाऱ्याची माती सुद्धा इतकी ही तर चटणी आहे. ह्या माणसा पुढे सोनं जरी दिलं तरी ह्या तोंडा पुढे सुभाषराव मला सोडा, काही घडू शकतं. रामभाऊ कळतं का तुम्हाला? शांत राहा. काय झालं किरण शेटनं? मी सांगतो की काय झालं? ह्या आमचं कष्टाचं हे. नालायकांनी मसाला तयार केलाय. किरणच्या इथं मला मार्केटिंग करावं गेलो. ही 2 कुत्री भेटली, लोकांना माकडं वाढणारं म्हणणारी. ही कुठल्या वंशाची आहेत? हे ह्याला भरीव घालतात. माणूस चुकीचा निवडला, नको त्या माणसाला जो समोर नेलं. एखाद नाही घेतला म्हणला, लय मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटीच्या हाकलून चटण्या. दिला राव. मी विनंती करतोय तर मी एक साधा सल्ला देऊ का तुम्हाला? हे काय करा बाळासाहेब, तुमच्या ह्या मसाल्याला अजिबात गावात गिरायक लागणार नाही. एक काम करा, इथली 4 घरं कुठली तरी बघा आणि त्यांना वाटून टाका आणि ह्या धंद्यात काय पडू नका तुम्ही. तुमच्या घरी देऊ का? एक द्या चांगलं पॅकेट घरी. सुभाष बेकारीच्यात दिलं पाहिजे ना लगेच. वाटाय म्हटलं की लगेच खपल की. सुभाषराव आज जरी इकलं नाही तर उद्या इकाल. बर का बाळासाहेब, चांगलं जर बोललं ना, मातीच काय तुमची चिटणी सुद्धा हातवात विकून जाईल. नाही जाणार हे. ह्याला म्हणायचं अनुभवी बोल. प्रयत्न करू द्या, प्रयत्न करू द्या. आमच्या घरी द्या. अरे काय एखाद्याला तुम्ही. कधीतरी सुधरा. चल बाळू, तुम्ही ह्याच्या डोक्यात चटणी भरतो. डोळ्यात चटणी टाकीन आता. आमच्या डोळ्यावाला होय तुम्ही. मी सुभाषराव, मला बाळ्या म्हणते ध्यानात असू द्या. कशाला वाटून टाकाय तुमच्या घरातला देता का चमचा भरते? धंद्याला पहिल्या दिवशी नाट लागलाय तुमच्या. माणूस धावून जात होता किरण शेटच्या. अपयश हीच यशी असती बाळासाहेब. हे त्याला लक्षात ठेवा. समजून सांगत होतो. जाऊ बरोबर आहे बाळासाहेब. पाटील म्हणताय. हो का, मी चांगलं सांगतो. अपयश ही यशाची पहिली पायरी.
तुम्हाला चांगलं सांगतो ह्या धंद्यात काय तुम्ही पडू नका जा मग धंदा करू काय मी मला सांगा कुठल्याही धंद्यामध्ये पडा फायदा तोटा असतोय आपला- आज तोटा झाला बाळासाहेब उद्या फायदा होईल बरोबर. आघाडी फिरू नको आपलाच माणूस आपल्या माणसाचं पाय वडतो ते काय खोटं नाही खेकड्यांनो हा म्हणजे ह्यांची चटणी घेऊन त्यांचा डोळा घालवाय चाललाय वे बाळासाहेब एक मोलाचा सल्ला देऊ का तुम्हाला ही धंदा तुमचा बंद करा ह्यात काय जे पॅकेट असतील ना ही 4 घरं इथली बघा गोरगरिबाची त्याला एक पॅकेट देऊन टाका चार गरीबाच्या तुमचं आहे का घर मग त्यांना पण द्यायला घरी तुमच्या शिल्लक राहिलं तर द्या आमच्या घरी मग गरीब आहे ना तुम्ही बरोबर आहे सुभाषराव तुमचं. त्या किरणला मी नीट समजून सांगतो हा माल घे त्याचा फायदा बाळूचा फायदा त्या ईशानं म्हणते तुला कोणी बोलायला लावलं होतं तू माफी मागायला पाहिजे होती म्हणून बा उलटी ह्या माणसांसमोर माझी तक्रार करतोय नाही तुझा धंदा चालणार अशाने चालू शकत नाही. तुला बाळ बोलती ह्या औलाद मीच लाभाड होय. मग किरण शेटला कोण म्हणलं अरे किरण शेटला कोण धावून जात होता अरे तो नाव ठेवत होता इथनं निघा म्हणत होता. हे का पाटील मी म्हणतो बाळासाहेबांनी हे धंदा करणं काय चांगलं नाही दुसरं काहीतरी करा बाबा अहो हेच कस काय सुभाषराव ज्याची बायको करती बचत तिचा नवरा दारू प्यायला नाही खचत दारू पिण्यासाठी धंदा करते बाळासाहेबाला काय माहिती फायदा तोटा कधी आयुष्यात व्यवहार केला अरे, नाही अरे, ना अरे. मला वाटलं गावातलं एक तरी शाण असेल माझ्या इतकं गाव बावळाट निघालं त्यातली त्यात बाळ्या तुला बावळाट निघाला आणि चटणीचा पुडा डोळ्यात ह्यांच्या बी भरतो आणि त्यांच्या बी भरतो. अरे तुझ्या घरच्या आणून भडकी चटणी माझ्यातलं कुठं हो, जाऊ बाळासाहेब जावा जावा जाऊ जावा. ना. 4 महिने खावा तीच चटणी अरे निक्की जावा आबरू घालवली माझी आमची गेली आहे का तुम्हाला त्याच्या डोक्यात आपण खूळ भरावलं आणि झाला उद्योग मी असं नाही. धंदा चालतो व्हय कुठं मी नाही तुम्ही दोघांनी भरवलं सुभाषराव पण मला हाता घालणं काढली पाहिजे बरं काही दोघं सरपंच असलात काय केलं असतं काय केलं असतं त्यांनी जा की हाता खालनं काढा जा जा. जा की जा माणसं मला सोडावाय असल्याशिवाय मी कुणावर हात टाकत नाही काही घडू शकतं. चला चला काय हो ही माघारी का म्हणाली अगं ते किरण शेट नाही म्हणला माझे तिथं खपणार नाही मार्केटमध्ये लय मसाला आल्या तर चांगल्या चांगल्या व्हरायटीचं असलं कोण खातं तवा म्हणून तोंड बारीक केलंय व्हय. मग एवढं तू कष्टाने केलंय 2 दिवस मसाला हे करून आणि पॅकिंग करून दमलीन ही जर मार्केटमध्ये जर असं नावं ठेवत असतील तर त्यांनी घेतलं नाही म्हणून तोंड बारीक केलंय व्हय. अरे पण घ्याय पाहिजे ना एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे का नाही एवढं का बरं चांगलं घेतलं नसेल त्यांनी अरे वा कोणाला वाटतं वय माणूस मोठा व्हावा म्हणून आता तुझ्या हाताला किती चवय मला माहिती नाही 1 नंबरचा मसाला तो बनवणार गॅरंटी ना मला आपली माणसं आपल्या माणसाचं मार्केटिंग होऊन देत नाही ती आपल्या माणसाचं आपली पाय वाढते ती मला माहिती आहे तुझ्या हाताला चव किती 1 नंबरचा मसाला बनवलाय पण हे काय भुसकाटाला त्याला पॅकिंग करते ती चांगलं आणि आत माल खराब असतो आपला माल चांगला 1 नंबरचा आता पॅकिंग हळूहळू सुधरल ना त्याला पण ती ऐका यायला ते नाही म्हणला लय असलं ही कुठेतरी टाकून द्या म्हणला अहो वड्याला. पण मला वाटलं घेईल उद्या दुसरी पिशवी तयार करणार होती मी. असं नको काळजी नको करतो तू बनवत राहा आपल्याला एक कुठं हे तर आहे कांबळेश्वर मध्ये खपलं मग काय त्याला काय जावा सगळा महाराष्ट्र वच पडला की काळजी करू नको तू बनवत राहा मी करतो काहीतरी ह्या किरण शेटला नाही माझ्या मागं पळायला लावला तर मला सुद्धा बाळ्या माहिती ती एवढं सोपं आहे ती आपण म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पण तिला का तू नको टेन्शन घेऊ तू बनवत राहा काय बनवत राव किती केलं तरी मागच पडतोय आपण कधी सुधारणार आहे आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही यश कधी मिळेल ते आपल्या हातात नाही पण प्रयत्न करायचं सोडायचं नाही त्यामुळे तू खरंच राहा मी किरण शेटला मागं पळायला होतो तर मागं पळायला होतो किरण शेटला आपली आता वाईट खराब आहे आता आपली वेळ खराब आहे आपण खराब नाही आपली वेळ खराब आहे घेऊन दे लोकांनी फायदा जाऊ दे मी नाही करतच नाही आपल्या रानातच जाते भांगलाय मरून ए अरे कधी आपण सुद्धा मोठा व्यावसायिक व्हायचं स्वप्न बघायचो
कामगार नाही व्हायचं, व्यावसायिक व्हायचं आणि तसली कामाला ठेवायची. तू टेन्शन घेऊ नको. तू करत राह तर किरण शेठ माझ्या मागे 4 दिवसात येतोय तो. तू बिंदास राहा. तू टेन्शन मी आहे की तू टेन्शन घेऊ नको. या किरणाने तिथं माझी माप काढल्यात ना, याला 4 दिवसात मागं पळायला लावतो माझ्या. एक काम कर, मला 100च्या 10 नोटा दे, 1000 रुपये दे लागायचे ते मला. हा, आधी चहा प्या आणि मग मी देते पैसे. दे 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 दे, मी बघतो की काय करायचे ते. बाळू काका बरं झालं राव तुम्ही आला. सकाळी राव आम्ही सगळेजण तुम्हाला नाही तसं बोललो राव बाळू काका. पण तुम्ही राव बोलाय ते खरं आहे बरं का. अरे चांगल्यासाठीच बोलतो. कसं आहे माहिती का, आईत खाऊपणा अंगात असला पाहिजे. बसून दिवस घालवणं चांगलं नाही. आम्ही बरं बाळू काका तुमचा धंदा कसं काय चाललाय? हळूहळू चालू झालंय, रुटीन बसलंय माझा चाललंय ना हळूहळू. व्यवस्थित? फक्त आता काय माहितीये का, मला थोड्या अजून माणूसबळ कमी पडतं या. पोरांची मदत लागते मला. आम्ही हे की पोरं. आम्ही कशासाठी अहो रक्ताचं पाणी करू तुमच्यासाठी. काय बोलताय? मग तुमच्याकडे आम्हाला शिकावी भेटेल राव. हा व्यवसायात मोठा होता तुम्ही माझं ऐकलं तर. हो ऐका की समजा आम्ही जो तुमचा व्यवसाय समजा पार्ट टाइम हातात घेतला तर आम्हाला बी 2 पैसे राहते का? अहो लगेच तुम्हाला आजचा मी खर्चायला देतो तुम्हाला. हे 1000 रुपये ठेवा तुम्ही. 1000 रुपये ठेवा. लगेच? काहीतरी खावा गोड गोड. अरे असू दे ना. मग लय यायला लागले पैसे माझ्याकडे. शशा माझ्याकडे बंडल आहे अजून घरात. ऐका की उशी खाली ठेवलाय गादीच्या तिथं. बरं ऐका की मी काय बंडल आहे माझ्याकडे पैसे. हो बंडल मारू नका काहीतरी बरं का. उशी खाली ठेवल्या तिथं गादीच्या तिथं. आणि का खोटं बोलतात का? मग मी तुला पैसे दिलं का? करायचं का आम्हाला? कुठल्या बाजारात जायचं आम्हाला? बाजारावर नाही जायचं. एकच काम करायचं, फक्त एकाने जाऊन किरण शेठच्या दुकानात जायचं आणि म्हणायचं किरण शेठ ती दुर्गा मसाल्याची महाराष्ट्रभर लय मागणी चालली ती आहे का हो? बरं म्हणजे मागायचं त्यांना. त्यांना काय म्हणायचं माहिती का, सांगू नका. त्यांना एकच म्हणायचं, अरे त्या बाळासाहेबांनी म्हणायचं ते दुर्गा मसाल्याचं काढलं महाराष्ट्रातनं फोन येत येतं या आपल्या दुकानात आहे का हो? आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो मागायला तर दे नाही किरकोळ मध्ये. आणि तुमचं असलं तर ते म्हणायचं. ते म्हणाल तुम्हाला हे घ्या ते घ्या. नाही 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 नाही, दुर्गा मसाल्याची ती म्हणते. आमची बायको पण म्हणली म्हणायचं दुर्गा मसाल्याचा आणा नाही तर आणू नका. आणि त्यांच्या घरी गेलो तर ही थापीच्या थापी दिसते पण द्याय नाही बाळ म्हणायचं. असं म्हणायचं पण वरच्यावर जायचं. मी काय म्हणते बाळू काका, गावातल्या सगळ्या दुकानात जाऊ का आम्ही सगळे? तेवढंच करा तुम्ही. सगळ्यात ते तुम्हाला किरण शेटच काय घेऊन बसताय? सगळीकडे आजूबाजूच्या सगळ्या दुकानात जाऊ की. दुर्गा मसाला आणि म्हणायचं लयच महाराष्ट्रभर चर्चा चालली हो दुर्गा मसाल्याची. जिथे म्हणतो दुर्गा मसाले सांगायचं नाही कोणाला. गण्या नाही 1000 रुपये दिल्यात खाली आणायला जाग बाई. पैसे वाटेल का? वाटते मी सगळ्याला. जायचं वरच्यावर जायचं आणि मग दुर्गा मसाला द्या. तुम्ही बघा नुसतं राव. अख्ख्या गावात नुसतं दुर्गा मसाला करतो. तेवढं केलं ना मी तुम्हाला अजून पैसे देतो. या आताच वाटेल का? आज दिल की गाण्या देऊन टाक पैसे सगळ्या. सगळ्याला देतो. आधी बाळू काका काम करू द्या. ह्यांनी पैसे घेतलं ना पसार झालेली जबाबदारी माझ्या हातात दिली ना तुम्ही. नाही तू पसार होऊ नको फक्त. नाही नाही मी इसार घेऊन पसार होणारातला माणूस नाही. मी तर वाटलं असतं पेट्रोलचं बी वाचलं असतं टी व्ही मिळला तू चराचा बंद कर. तू तुझ्या गावात जा. तुझी काय गरज नाही. त्याच्या जागी दुसरं पोरं कामाच्या माणसाला असं करतो. कामाचा माणूस आहे तुला. हे जाऊ मी जाऊ का? मला ट्रक वर ऑर्डर आली या. गुजरातला मागितलाय मसाला डायरेक्ट. हो ट्रकवर मी जाऊ का? गुजरातला ट्रक बर होय. नको तुम्ही इथलं सांभाळा फक्त. स्थानिकचं लोकलचं सांभाळा तुम्ही. मी बाहेरचं बघतो. ट्रकवर मसाला मिरच्या किती लागतील त्याला डंकान कुटायचं आणि बायका कामाला ठेवलं नाही तुम्ही परत. बायका बी ठेवली होती आम्हाला. बाहेरच्या राज्यातनं फोन यायला लागले तर आम्हाला काम द्या म्हणून. होय का? अयो अरे आणि मग बाळका तुम्ही आमच्या भावापेक्षा श्रीमंत होता. मग आता अरे बाबा चापर बुलेट बुक करायची या. शपथ. हो हेलिकॉप्टर. तुम्ही फक्त एवढं स्थानिकचं सांभाळा तुम्ही आणि सगळ्याला पैसे दे. आमचं पाहुणच आहे जवळचं. हो तू ये घरी माझ्या तुला दाखवतो ये. मला तर वाटतंय का ना तुझे 5 एकर बी घ्यायला बसलेत म्हणून. बरं चला आजपासून चालू करू की मला सुद्धा एखादी शाखा उघडून देऊ शकतात. तू जा घरी तुझ्या शाखा खातो शाखा. किरण शेठ ती दुर्गा मसाल्याची पुढे द्या. कसला दुर्गा मसाला? हा कसला? दुर्गा मसाला मग तुम्हाला माहित नाही? कसला दुर्गा मसाला पाहिजे? किती प्रसिद्ध आहे राव दुर्गा मसाला. त्या दुर्गा मसाल्यापेक्षा चांगला मसाला आहे आपल्याकडे. त्याचा जाळ करा
आता फलटण बारामती मार्केट जाम केले त्या मसाल्यानं आणि त्या मसाल्याला काय चव आहे राव. चमच्याभर जर ते टाकलं का ना मसाला सगळीकडे गमगमाटच. बाळासाहेबांचा आपल्या हा 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 ते बाळासाहेबांनी आणलेला दुर्गा मसाला होय. हो एवढा भारी. एवढा भारी नवा. अर्धा जरी चमचा टाकला ना काय कालवून होतंय राव. ओगळूस तर माणूस खाते. अरे ती रामभाऊन दोघं आलती द्यायला पण मी हाकलून लावली म्हणले असलं मसाला नाही चालणार इथं. बघा आता किती येडापणा म्हणायचं याला. मग तुमच्याकडे काय आहे? त्याच्यापेक्षा भारीत ना आपल्याकडे मसाला आहे. त्याला जाळ करा. तुमच्याकडे काय नुसतं बॉबीन बटरच आहे ते काय नुसती दुर्गा मसाला नाही म्हणल्यावर काय करायचं. आता ऐकी यार मला तर बाजार भरायचा होता 5,000चा बाजार भरायचा होता दुसरं लय भारी मसाले आहेत आपल्याकडे त्याच्यापेक्षा. नको 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 आम्हाला फक्त दुर्गा मसाला असला तरच. बरं का किरेट शेठ मी आलतो खरं तर बाजार भरायला. हा. हा पण कसं आहे उद्या दुर्गा मसाला नाही इथं मग हे बाजार भरून काय उपयोग आहे. आणि बाजार घिची बिचील आणि ते वायपट होईल. काय होईल माहितीये का कालवण चांगलं. ऐका दुसरा मसाला चांगला एक नंबर मसाला देतो माझ्याकडे. ते फेकून दे. हे काय ते काय दुर्गा काम मसाला असेल ना तरच ही दुकान चालू ठेवा नाही तर बंद करा आपलं. आणि चल काय उद्या. माहितीये का हे लाल पिवळ्या या पुड्यानं का नाही तसलंच दांडळे यायचं काम आहे. दुर्गा मसाला ठेवा दुकानात. आईला दुर्गा मसाल्याची एवढी काय. अय किरण शेठ अगं काय रे इथंच आहे वय. बरं सामान लावतोय. बरं असू दे एक सामानाची यादी हा. हा एक तेल डबा 5 किलो शेंगदाणा थांबा थांबा थांबा. 25. उधार नाही ना. रोख आहेत रोख पैसे आहेत थांबा, एकच मिनिट. हा सांगा. हो का एक तेल डबा घ्या. हा 5 किलो हरभरा डाळ. हा. एक मूग डाळ 2 किलो. हा. अजून तुम्हाला सांगतो साधारणतः एक 20 किलो साखर. हा. आणि तुम्हाला सांगतो 20 किलो साखर आणि एक 3,000चे दुर्गा मसाले द्या. हा? दुर्गा मसाला आपला 3,000 द्या. काय दुर्गा मसाल्यापेक्षा दुसरा आहे ना मसाला देऊ का. नको 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 एवढे बिडे काय अहो 3 बोकडं कापले ती आणि मोठ्या जागरण गोंधळ घालायचे आणि दुर्गा मसाल्याशिवाय चव आहे होय रे बाया. हा? चांगल्या कंपनी देतो. हे चांगलं ना असू शकत नाही. अहो जिकडे दुर्गा मसाल्याशिवाय का की तर म्हणले दुर्गा मसाला असला तरच अन्नाचा आण नको म्हणून घरचे खवळायला लागले दुर्गा मसाला चांगलं म्हणतात. अरे एवढी क्वालिटी घेणार त्याला. एक नंबर क्वालिटी या. अहो त्या बाळासाहेबाच्या घरी मस्की थापीच्या थापी लागली या मसाल्याची. पण राव ते असं लोकल विकायला अजिबात डायरेक्ट माल भरूनच पाठवतील आमच्या लांब. काय झालं गाणं बाबा ते मला घ्या म्हणत होतं पण मी म्हणलं नाही क्वालिटी नाही असलं नाही चालत इथं मसाला. काय डोक्याचा भाग बी काय का ना तुम्हाला. दुर्गा मसाला मग एक काम करा तुम्ही बरं तुम्ही एक काम करता का उद्या मागवून घ्याल का वाटल्यास आजच्या दिवस मी थांबतो. चालते उद्या मग घेतो मी मागून. हा मग तोरी बाजार सगळा कॅन्सल करा. मग ती मसाला आणि सगळा बाजार आहे ना एकाच टाइमला घेऊन जा. चालते उद्या तुम्हाला मी करतो ऍडजस्ट. बरं चालतंय मग. हा हा येऊ का मग या. नक्की आणचाल पण नक्की, उद्या 100% बघा, आणणार. फसवू नका. उद्या- नाहीतर मी तुमच्या भरोश्यावर राहायचो ना तर तुमची माझी भांडणं होत्याल. नाही उद्या आणतो मी. 100% करतो ऍडजस्टमेंट काय करते मसाल्याची. चालतं येतो मग. याला दुर्गा मसाला का धिंगाणाच लावलाय आणि मी बाळासाहेबाला या की राव आकार शशी. ही आपला अध्यक्ष तांटामुक्ती अध्यक्ष हा त्यांची ती काकी राव सगळ्या दुनियाला कामं सांगत सुटले मला बी काम सांगितलंय. मला म्हटले मसाल्याच्या पुढे आणून दे तिखट मसाल्याच्या. आहेत की मसाला आपल्यात कुठला देऊ. ही वय तवा मग दुर्गा मसाला कुठला दुर्गा मसाला दुर्गा तिखट मसाला तो पाहिजे. तर दुर्गा हो जास्त सांगितलंय म्हणले स्टॉक बी घरात ठेवायचा आहे. एक 15-20 तरी पुढे लागतील सुरुवातीला आणि नंतर बी घ्यायचा आहे. हाय का दुर्गा मसाला ती म्हणतोय तुम्ही. दुर्गा मसाला नाही की. हा नाही मग कसं हो काय आता अर्जंट लागायचं आहे. त्यानंतर आम्ही हळदी कुकाचा कार्यक्रम घेणार आहे भाऊ. आम्ही भाऊ म्हणलं सगळ्या बायकांना वाटायचा आहे दुर्गा मसाला. देतो की मी तुला दुर्गा मसाला. हो मग आता उद्या सकाळी मी तुला दुर्गा मसाला देतो. तसं असतोय तेव्हा मला अर्जंट सांगितलंय मग मला फलटणवर आणावं लागेल. अरे शशी ऐक फलटणला कुठं जाऊ नको. तुला उद्या सकाळ मी दुर्गा मसाला देतो. उद्याच लागणार आहे तुला. सकाळ घेऊन जा ना 7 वाजता उद्या. तुमच्या भरोश्यावर थांबायचं का आम्ही. बिनधास्त थांब उद्या तुला दुर्गा मसाला मी देतोच. मिळेल देतो. आजच्या दिवस करील मी कसं तरी ऍडजस्ट मग सांगू. अरे कालच बाळासाहेब आलत मी खरं ते दुर्गा मसाला त्यांचा ठेवून घ्यायला पाहिजे होता पण त्यांना मी घेतला नाही दुर्गा मसाला ठेवून. उद्या 100% तुला मी दुर्गा मसाला देतो. तू काळजीच करू नको. मला तसं सांगितलं बाबा. बिनधास्त राहा उद्या तुला 100% मी दुर्गा मसाला देणार. सकाळ 7ला ये. बघा पाहिजे तेवढा तुला दुर्गा मसाला. मी दुकान उघडा येईल. 7ला ये दुकान उघडायला देतो तुला 7ला मी दुर्गा मसाला. दुर्गा मसाल्याने का अवघडच केलं. उद्या घ्यावाच लागतो दुर्गा मसाला. काही करून बाळासाहेबकडे जावंच लागणार आहे. काका एक बिस्किटचा पुढे द्यावा. कुठला ती क्रॅक जॅकचा द्या. आणि काका दुर्गा मसाला पण द्या. दुर्गा मसाला नाही दुसरं देऊ का. नाही दुर्गा मसाला पाहिजे. अरे दुर्गा मसाला नाही की. आमच्या आईनं दुर्गा मसाला आणायला लावलाय. अरे नाही उद्या देतो की दुर्गा मसाला का. आम्हाला नको बिस्किट पुडा. आता आम्ही दुसऱ्या दुकानात. यार पोरांनो थांबा की.
अरे उद्या देतो की तुम्हाला दुर्गा मसाला का ए पोरांनो त्याला दुर्गा मसाल्याने अवघड केले उद्या आणावंच लागतंय आता परदेशात दुर्गा मसाला जातोय तुमचा विषय आहे का ह्याने काय उद्या वाढवलं हॅलो कुठनं आता सुरतला आणि गाडी पाठवली की तिकडे एक नाही आली असेल मुंबईच्या खात आली असेल येईल सकाळपर्यंत पोहोचल तुम्ही नका काळजी करू ऍडव्हान्स तुमचं झालं ना सगळं हे देणं घेणं आणि परत लवकर काय मागणं करावं मला खेचाना लोड येतं नाही लवकर नाही मी देणार तुम्हाला गाडी बाकीचे ऑर्डर घेतले ती म्या हा मग तुम्ही ऍडव्हान्स मारा मग बघेल मी बाबा 2-3 महिने थांबावं लागेल बाबा नाही ही तर नको झाले मला येईल तुमची गाडी येईल असू दे काय सुरतला पाठवलाय माल गाडी गेली नाही एक भरून सुभाषराव ही तर झाले देशाचं मार्केट पण जागतिक मार्केट तयार केले दुर्गा मसाल्याचं किरण शेठ घरी वा का हो राव? माझ्या दारात आलेल्या माणसाला गेट आउट म्हणायची माझ्या वेळ येऊ देऊ नका रामभाऊ का का म्हणजे सुभाषराव 4 दिवसात ज्या माणसाने जागतिक बाजारपेठ काढलीच केली त्या मालाला ह्यो माणूस नको म्हण हाकलून दिलं अरे माणुसकी नावाची काय गोष्ट असते का नाही आम्हाला काय रे समजलं काय तुमच्यासारख्या लुंग्या सुंग्या कोणी हाकालून दिलं किरण शेटनी हा मग काय म्हणता राव एवढा चांगला माणूस किरण शेठ जागतिक लेवलच्या बाजारपेठेत दुर्गा मसाला खपतोय आणि सुरतला एक ट्रक गेला आणि तुम्ही असला माल नको म्हणला सुभाषराव माफ कर रामभाऊराव मला तेच मसाला पाहिजे पण राव मला माफ करा चुकलं माझं कशाचा घेतो मसाला संपला कशाचा घेतो कशाचा मसाला दिल बाळू तपकीर चिमूटभर वडील म्हणून मसाला शिल्लक नाही हा बारा किलो काय बाळूच्या मसाल्याची आवराम भाऊ गावातला माणूस आहे गावातला दुकानदार गावाले सांभाळायचा मग सांभाळायचा कोणी द्या की थोडंफार हीच गावातल्या दुकानदाराला कळाय पाहिजे माल आणायचं म्हणजे की बाहेरचा आणायचा अहो आपल्या गावातल्या बचत गटातल्या महिला जे काय उत्पादित करतात माल त्याला देणार बाजारपेठ तुम्ही 4 पैसे तुम्हाला होत्या 4 पैसे गावातल्याला होतात नाही त्याच आहे म्हणल्यावर मी घेऊ शकत नाही ऐका बाळासाहेब तुम्ही किरण शेठला माल द्या जर इथं माल ह्यांच्या दुकानात उपलब्ध झाला तर इथली जी काही गिरायक आहे ती सुद्धा घेतील ना मसाला तुम्हाला कोणी किरण शेट सांगितलं इतकं मालाची वाढत चालली आमची तुम्हाला कोणी सांगितलं मसाल्याबद्दल राव रोज दुकानला गिरायक माझा आहे मार्केटिंगचा धंदा तिथनं मार्केटवरनं मला फोन दुर्गा मसाला द्या म्हणून मी ह्यांना माझं चुकलं सुभाषराव ह्यांना परत लावलं दुकानात पण त्या मालाला इतकी जी क्वालिटी आणि त्याला इतकी मागणी मला काय माहिती आहे काय राव? बोलताय तुमच्या पण कानावाली मागणी अहो काय आता नको केलंय फोनवर राव बाळासाहेब मला काय बोलताय सुभाषराव त्या दिवशी आम्ही मसाल्याचं पाकिट किरण शेठला दाखवलं टाकून दिलं हलाहित न म्हणला का त्याला नीटनेटकं पॅकिंग नव्हतं आता बाळूने दुर्गा मसाल्याचं पॅकिंग बी केलंय बाजारात खपतोय माल आम्हाला मान्य आहे. आतला माल चांगला असला की त्याला पॅकिंग बी चांगलं पाहिजे पण काय होतंय भुलभुल या आतला माल खराब असला तरी लोक पॅकिंग चांगले करतात आणि तुम्ही घ्या द्या येऊ द्या असं म्हणता आणि खर्च घरात करता गावात त्यांना महत्व द्या ना काल तर इतकं फोन आलं महिलांचं मला मोठ्या महिलांचं फोन आलं ते दुर्गा मसाला किरण शेट आम्हाला उपलब्ध होईल का? काय बोलताय ऐका किरण शेठ जर आपल्या गावातल्या सगळ्या महिला एकत्र येत असतील आणि सामूहिक पद्धतीने जर एखादा व्यवसाय करत असतील तर त्याला बाजारपेठ आपल्या जर गावातनं तयार झाली ना तर जगाच्या नकाशावरती सुद्धा त्यांचे उत्पादन जाईल बरोबर पण आपल्याच गावात जर त्याला म्हणजे जिथं पिकतंय तिथे विकत नाही अशी जर अवस्था असेल तर पाटील महिला सक्षम स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहणार आहे त्या आणि तुमच्यासारख्या दुकानदारांनी सहकार्य करायचं मग करायचं कोणी गावातल्या लोकांना मला काय माहिती इतकी क्वालिटी त्या मशाला असं मसाल्यावर लय येतात राव अहो किरण शेठ फोन येते ते माणसाचं मागते काय राव मागच्या 4 दिवसात आमचं वजन 65 किलो होतं तर रोज नुसतं मसाला खातोय तर 4 किलो वजन वाढले ती त्या मसाल्याने हो तर मी ऑर्डर देतो आता हा. तुम्ही काय करा मला माल पोस्ट करा उद्या रोख पैसे देऊन टाकतो उद्याच्या उद्या कसं किरण शेठ लगेच गडबड करणार आपला माणूस आहे रामभाऊ गडबड करू आपला तुम्ही गडबड करू नको वहिनीचा फोन पे पाठव त्याच्यावर ऍडव्हान्स पाठवल्याशिवाय एक थैली देऊ नको तू आपला माणूस आहे असू रामभाऊ दे की आपल्या माणसाने झाकलून दिलं आपल्याला रामभाऊ विश्वासावर पण धंदा करावा लागतो किरण शेठ पण विश्वासू माणूस आहे किरण शेठ तुम्हाला मसाले काळजी करू नका आणि फक्त इथून पुढे गिरायकांशी व्यवस्थित बोला हा? चुकलं राव मी सांगितलं एवढा क्वालिटी असू दे, या, मिळेल तुम्हाला. मला इतका ताप दिला सुभाषराव उद्या असू दे. बाळासाहेब उद्या मी पाठवा जाऊ माझं तिन्ही टेम्पो बाहेर गेले असं देतच नाही, एक टेम्पो ऍडजस्ट करा येतो मी- मी उद्या पाठवा पण हा, नक्की सकाळी मी पैसे लगेच संध्याकाळी ट्रान्सफर करतो हो हो आणि सगळ्याला सांगा मार्केटमध्ये आख्या ठीक आहे रामभाऊ गावाकडच्या एखाद्या सर्वसामान्य महिलेनं जर एखादं प्रोडक्ट बनवलं
आणि ते जर विकायचं म्हणलं गावातच तर त्याला घिसघिस एवढी घातली जाते की मग 20 रुपयाची वस्तू 10 रुपयाला देता का. पण हे जर ज्या वेळेला आपण एखाद्या मॉलमध्ये जातो तर तिथं कधीच म्हणत नाही किंमत कमी करता का. सुभाषराव हीच नाही, शेतकरी जर बाजारात गेला भाजी घेऊन जातो, फळे घेऊन जातो, कारली दोडका जे काय असेल ती 100 वेळा माणसं पेंडी उलती पालती करतात. हा मॉलमध्ये सफाई नतमस्तक होत्यात. ह्याच्यामुळे मला राग येतो. नाही नाही राबा, तुम्ही बरोबर बोलता का. मिडी पिंडी खालवर करणे, कांदा खालवर करणे, बटाटी तसं, कारली तसं. पण मी काय म्हणतो बरं का सुभाष रामभाऊ, या दुर्गा मसाल्यात एवढं लोकप्रिय होण्याचे खरं गौड बघायला काय आहे? ते काय नाही, ते माझं मार्केटिंगचं टेक्निक आहे हा. ते तुम्हाला मी काही सांगणार नाही बाबानो. धंदा करायचा म्हटलं की टेक्निक वापरावं लागतं कुठलं पण. सुभाषराव पाटील, तुम्ही बी बाळून नावं ठेवली, मी पण तुमच्यात होला हो म्हणलं. ही घरी गेलं, जिद्दीनं वहिनीनं दोघांनी काय चर्चा केली असेल आणि खरंच मार्केटमध्ये मसाला गेला, घराघरात मसाला पोचलाय. आणि रामभाऊ पण एवढं झटपट होईल असं मला वाटत नाही. क्वालिटी पहिलीच आहे, फक्त कोणीतरी असं आडकाठी घालणं गरजेचं होतं आणि त्यात तो यशस्वी झाला. नाही नाही, एवढं झटपट होण्यासाठी काय बाळासाहेबांनी अशी खटपट केली? नाही सांगणार ती कशाला तुम्हाला पाहिजे. पण रामभाऊ, प्रत्येक दुकानदाराने एक लक्षात ठेवलं पाहिजे, जर गावातल्याच लोकांनी जर एखादं उत्पादन तयार केलं तर त्याला बाजारपेठ सुद्धा किंवा हातभार गावातल्या दुकानदारांनी लावली पाहिजे. अहो ते बाहेरचे पॅकिंग करून चांगले भले मोठे पॅकिंग असतात, आकर्षित करणारे पॅकिंग, आतला पॅकिंग चांगलं आणि आत माल खराब आणि आपला माल चांगला आहे. पॅकिंग वाईट थोडं दुर्गा वहिनींच्या सारखा मला सांगा चांगला मसाला त्यांनी बनवलेला दुकानदाराला ठेवायला काय अडचण आहे. पण किरण शेठचं डोळं उघडलं तसं प्रत्येक दुकानदाराचं डोळं उघडलं पाहिजे. तर खरंय. आणि बाळू, धंद्यात कुठेच कमी पडू नको. नाहीच तुला काय जमलं, वहिनीनं प्रोत्साहन दे, मोठा हो. तुला मोठं झालेलं खरंच आम्हाला बघायचंय. होय, हा तुला बघायचं मग काय, तुझा जीव तुटतोय होय. लय चालताल करतो. तुझी प्रगती म्हणजे आपल्या गावची प्रगती. गाव सुभाषराव. हो. वा, परवा तर म्हणला सुभाषराव वाटून टाका गरिबांना. अहो बाळासाहेब, मग आता त्याला कोणीच घ्या नाही म्हणलं, मग 4 जणांच्या मुखात जाईल म्हणून मी म्हणलो. नावीला जाणं. बाळूनी तेच केलं नेमकं. खरंच गोरगरिबांना तो मसाला वाटला आणि गोरगरिबांनी एवढी जाहिरात केली. अरे पाहुणारावला सुद्धा म्हणायला लागला, हा ना काय आत मटण शिजते का, काय वेगळी भाजी शिजते का, एवढी मला मसाल्याची क्वालिटी. आणि सुभाषराव, तोच मसाला मी सुद्धा घेतलाय. बायकोने मस्त बाकी झणझणी सांबार बनवले, त्याच मसाल्यात सांबार घालतो तुम्हाला आता. तसंच बनवले होय हा, तुझ्या घरी. बस. खाला तू पण म्हणजे मसाल्याला माग झालता रामभाऊ. मी दिलं वसं बनवलं होतं. हा मग पाटील, मराठी माणसाने सुरू केलेला व्यवसाय मराठी माणसाने प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाहेरच्या राज्यात देतात, धंदे आपल्या महाराष्ट्रात थाटतात आणि आपण तिकडे मात्र जातो आणि आपल्या माणसाकडे दुर्लक्ष करतो. आणि आपल्या माणसाने पण चांगला क्वालिटीचा माल देणं गरजेचं आहे. आणि हेच क्वालिटीचा माल आमच्या घरी सुद्धा आहे. कुठला? हा, बाळून बनवलेला मसाला. हा, दुर्गावहिनीने घरी आणून दिला सीमाकड. दुर्गा मसाला. हा, आणि सीमानी मस्तपैकी झणझणीत सांबर बनवले. तुम्ही खाल्ल्याशिवाय जायचं नाही. चला आता सांबर तरी खाऊ. चल वळो.